विनोदनगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। गेले 15 दिवस झालं पाहत आहोत की केरळ राज्यामध्ये पावसाचा आणि पुराचा धुमाकूळ सुरू आहे। अजूनही तिथली परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय बिकट होत चाललेली आहे। लाखो लोक बेघर झालेले आहेत, हजारो लोक मृत पावलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मदतीचा ओघ तर सुरू आहेच, परंतु आपल्या कराडकरांची देखील तेवढीच नैतिक जबाबदारी या पूरग्रस्तांसाठी, आपल्याच बांधवांसाठी मदत करणे ही देखील आहे। या अनुषंगाने आज रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम, रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी, रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड प्रीती संगम या सर्व क्लब्सनी मिळून अत्यंत मोलाची अशी ही मदत फेरी आयोजित केलेली आहे। आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कराडचं चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे, या ट्रस्टने 51,000 रुपये ऑलरेडी या मदतीसाठी दिलेले आहेत। या मदत फेरीमधून येणारा निधी जो आहे हा या रकमेमध्ये ॲड करून ही पूर्ण रक्कम तेथील जे रोटरी क्लबचं आमचं जे ऑफिस आहे तिथे पाठवून त्याचा योग्यपणे ज्या लोकांना गरज आहे, ज्या लोकांची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, या सगळ्या गोष्टीसाठी हा आर्थिक निधी जो आहे हा वापरला जाणार आहे। फक्त कपडे, खाद्यपदार्थ, पाणी एवढ्याच सगळ्या गोष्टी देऊन तिथल्या लोकांची गरज भागणार नाही आहे, कारण घरच्या घरं वाहून गेलेली आहेत आणि हे सगळं आपणाला पुन्हा उभं करायचं आहे, आपल्याच बांधवांना पुन्हा उभं करायचं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या आर्थिक निधीचा वापर अत्यंत उत्कृष्टरित्या केला जाणार आहे। माझ्या रोटरी क्लबचे सर्व सहकारी हे सगळेजण या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। रोटरॅक्ट क्लब आहे, इनरव्हील क्लब आहे, सर्वांनी, त्याचबरोबर जगदंबा बँड झांज पथक आहे, बऱ्याच संस्था आज कराडच्या रोटरी क्लबला मदत करत आहेत या मदत निधी गोळा करण्यासाठी। त्याचबरोबर याच्यासाठी आपल्या कराडचे प्रांत माननीय खराडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत, त्यांचं देखील मी धन्यवाद देतो। थँक्यू। भारत देशामध्ये हिमाचलपासून ते कन्याकुमारीपर्यंत कोणतेही नैसर्गिक संकट असेल त्यावेळी राष्ट्राची एकात्मता आणि एकता
या दृष्टिकोनातून सर्व जनता ही धावून येत असते. या देशामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये रोटरी क्लब ही अग्रेसर संघटना आहे आणि या संघटनेमार्फत कराड तालुक्यामध्ये केरळमध्ये जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत करण्याचे रॅली आयोजित केलेली आहे. त्याच पद्धतीनं आम्ही प्रशासनाच्या वतीनं सुद्धा कराडवासियांना असं आवाहन करतो की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही अशा घटना घडत असतात त्याप्रमाणे आपण या केरळवासियांना सुद्धा एक देशप्रेम, देशाची एकता आणि एकात्मता या दृष्टिकोनातून सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी या पद्धतीनं आपण सर्वांनी सहकार्य करून मदत करावं असं मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद. केरळमध्ये गेले 8 दिवस पुराने थैमान माजलेले आहे. शेकडो लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याचबरोबर लाखो लोक बेघर झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या केरळच्या बांधवांना मदत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच रोटरी क्लब ऑफ कराड त्याचबरोबर आमचे इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कराड शहरामधून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत निधीची एक रॅली, एक फेरी आयोजित केलेली आहे. या फेरीमध्ये आमच्या क्लबचे सर्व सभासद तर असणारच आहेत, परंतु कराडमधले व्यापारी आणि कराडमधले नागरिकसुद्धा यामध्ये सहभाग होणार आहेत आणि ही सगळी मदत जी मिळणार आहे ती आर्थिक स्वरूपामध्ये आपण गोळा करत आहोत. गेले 2 दिवसापूर्वीच रोटरी क्लबच्या वतीनं वस्तुरूपातली जी मदत आहे त्याचा एक ट्रक भरून आम्ही केरळला पाठवलेला आहे. आज आम्ही या ठिकाणी आर्थिक स्वरूपातली मदत गोळा करणार आहोत आणि ही सगळी मदत त्या ठिकाणी जे आवश्यकता आहे त्यासाठी आपण पाठवणार आहोत. तर या आमच्या आजच्या या मदत फेरीमध्ये कराडमधील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येनं त्याला आर्थिक मदत करावी आणि आपल्या केरळी बांधवांना या ठिकाणी मदत करावी असं मी विनंती करतो. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ कराड त्याचबरोबर इनरव्हील आणि रोटरी क्लब या सर्वांनी ही जी मदत फेरीचं आयोजन केलेलं आहे आणि या मदत फेरीसाठी प्रशासनातर्फे देखील माननीय खराडे साहेब त्याचबरोबर तहसीलदार माननीय शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला योग्य मदत केली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व रोटरी क्लब या सर्वांच्या वतीनं त्यांचे देखील धन्यवाद देतो. अशा दरवेळेच्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती होतात त्यावेळेला नक्कीच रोटरी क्लब ऑफ कराडचं गव्हर्नमेंटसाठी, सरकारसाठी नेहमीच मदतीचा हात राहील याची मी ग्वाही देतो.